यस, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. यात 10वीची बोर्डाची परीक्षा जवळ आले. गणित भाग 1 ची धगधग हृदयामध्ये एकदम चाललेली आहे. कसं वाटतंय? धक धक करने लगा. बोर्डाची पेपर जसे जवळ येत आहे तसं टेन्शन वाढत आहे, पण टेन्शन घ्यायचं नाही. आज चर्चा होणार आहे गणित भाग 1 वरती. कशा प्रकारे गणित भाग 1 चा पेपर असतो, पेपरचं स्वरूप नेमकं कसं असतं आणि एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत, ज्यातले बरेचसे प्रश्न, ज्या प्रकारचे बरेचसे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात. तर कशी असेल बोर्डाची प्रश्नपत्रिका गणित भाग 1 ची, तर जाऊयात पटकन पुढे. झटपट पटापट गणिताचा अभ्यास करू, खटाखट बघा. काही नियम तुम्ही वाचत नाही मित्रांनो. गणिताचा पेपर देत असताना नियम तर वाटत नाही, नियम एकदम आपण पुढचं गोष्ट काही बोलत नाही. बघा, सगळे प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. म्हणजे 4 पैकी 3, 2 पैकी 4 जे काय असेल ते. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही. गणकयंत्र म्हणजे कॅल्क्युलेटर घेऊन जायचं नाही. आणि घड्याळ जे आहे ते घड्याळ साधं न्यायचं आहे. डिजिटल घड्याळ न्यायचं नाही, ज्याच्यात कॅल्क्युलेटर असेल ना ते गडबड होईल. प्रश्नांच्या उजवीकडे दिलेल्या संख्या गुण दर्शवतात. त्याचबरोबर बहुपर्यायी हा बघा, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए जो आहे तिथं बहुपर्यायी प्रश्न असतात. मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जाईल. काही मुलं काय करतात, पहिलं लिहितात ए आणि नंतर परत इथं लिहितात कुठेतरी जाऊन बी. असं नाही करायचं. पहिल्यांदा जे तुम्ही उत्तर लिहाल तेच करेक्ट मानलं जाईल. बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाने वर्णाक्षर ABCD असं लिहायचे. म्हणजे तुम्हाला फक्त वर्णाक्षर लिहायचं. जसं की प्रश्न क्रमांक पहिला, त्याच्यातला ए आणि एतला पहिला जो प्रश्न आहे बाबा, एतला पहिला जो प्रश्न आहे बाबा, पहिल्याचं उत्तर काय बाबा, ऑप्शन बी आला. दुसऱ्याचा उत्तर काय आला बाबा, ऑप्शन सी आला. तिसऱ्याचं उत्तर बाबा तुमच्याकडे ऑप्शन ए आला. एवढंच लिहायचं, बाकी काय टेन्शन घ्यायचं नाही. एवढंच लिहायला सांगितलं. जेवढं सांगितलं तेवढंच लिहा मित्रांनो, नाही तर गडबड व्हायची, मार्क कट व्हायचं. ओके, पुढचा प्रश्न मुद्दा बघा. आता प्रश्न क्रमांक पहिला. ये क्या सवाल है, ये बवाल है. सवाल नाही, ये बवाल है. प्रश्न क्रमांक पहिला जो असतो त्याच्यामध्ये सगळे बहुपर्यायी प्रश्न असतात मित्रांनो, लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक पहिला बहुपर्यायी प्रश्न. पहिल्यातला ए मध्ये बहुपर्यायी प्रश्न म्हणजे 4 मार्काचे प्रश्न असतात. 4 प्रश्न विचारले जाईल, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क. ओके, आता इथे आपल्याला काय करायचं बघा. एक्स व वाय पहिला प्रश्न 4 मार्काला आहे हा. असे 4 प्रश्न असतील बहुपर्यायी पहिल्यातल्या ए मध्ये. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरं दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. तर इथं काय करायचंय, एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49, dy बरोबर -63, d बरोबर 7 तर x ची किंमत किती. x ची किंमत काढायचं सूत्र आहे dx भागिले d. एवढं एक सूत्र फक्त लिहायचं, बाकी काय टेन्शन नाही घ्यायचं. dx ची किंमत किती बाबा, dx बरोबर कुठे आहे, dx ची किंमत 49, तिथं लिहा 49 आणि भागिले d किती आहे, d 7 आहे, इथं लिहिलं 7. 49 भागिले 7, 7 49 किती आलं 7. 7 आहे का बाबा कुठं, हे बघा इथे ए ऑप्शन करेक्ट आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता आला पाहिजे. खूप सोपा प्रश्न आहे. इथे आपल्या हातातले मार्क आहेत. हे हातातले मार्क आधी अजिबात जाऊ देऊ नका, कुठंच जाऊ दिले नाही पाहिजे. ओके, आता जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. अगला सवाल आपके सामने आपके स्क्रीन पर ये रहा. याच्यातला दुसरा प्रश्न, खालील पैकी कोणते वर्ग समीकरण आहे. काही प्रश्न आपण सोडवून देऊ, काही प्रश्न सोडून द्यायला अडचणी येतील. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो आणखी एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. इथं सध्या एक्स ची किंमत विचारले, कधी कधी वाय ची किंमत पण विचारली जाऊ शकते. त्याचबरोबर या ठिकाणी डी डीएक्स डीवाय च्या ऐवजी डी ए डी बी आणि डी अशा किमती दिल्या जातील आणि मग ए आणि बी च्या किमती विचारला जाईल. असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता इथे बघा, खालील पैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे. लक्षात घ्या, वर्ग समीकरण कुठलं आहे ते आता तुम्हाला माहिती आहे. आता हे वर्ग समीकरण आहे. इथं जर तुम्ही बघितलं, एक्स ने x अधिक 5 ला जर गुणलं तर x गुणिले x होतं x चा वर्ग अधिक x गुणिले 5 होतं 5x म्हणजे x वर्ग अधिक 5x आणि बरोबर आपल्याकडे 2. बरोबर, आता इथं वर्ग आला म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. बी ऑप्शन करेक्ट आहे. आणि ए सी आणि डी ही 3 वर्ग समीकरण नाहीये. इथे जरी वर्ग दिसत असला तरी हे वर्ग समीकरण नाहीये, कारण इथं खाली x आहे. हा x घालवण्यासाठी संपूर्ण समीकरणाला जर मी x ने गुणलं तर इथे x चा घन होईल. त्याच्यामुळे हे वर्ग समीकरण नसणारे, ऑप्शन बी करेक्ट आहे. इथं वर्ग समीकरण कुठलं आहे असा प्रश्न विचारलाय. कधी कधी इथं वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालील पैकी कोणते वर्ग समीकरण नाही असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या दोघांपैकी एक प्रश्न इथं आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथं आपल्याकडे पुढचा प्रश्न आहे बघा, ही क्रमिका अंकगणिती 3D आहे का. -10, -6, -2 आणि 2
ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते बघायचं. आता इथे बघा, आपल्याकडे अंकगणिती श्रेणी काढण्यासाठी आपण काय करतो, T2 वजा T1, T3 वजा T2 करतो, T4 वजा T3 करतो. आता हे कॅल्क्युलेशन करून बघा बाबा काय मिळतं. T2 वजा T1, T2 वजा 6, T1 वजा 10, वजा 6 वजा वजा 10, बरोबर. बघा, वजा 6 वजा वजा 10. आता काय होईल, वजा 6 वजा वजा अधिक 10, बरं का, वजा 6 अधिक 10 होतील आणि 10तून 6 गेले 4, इथं उत्तर आलं 4. त्याच्यानंतर T3 वजा T2, T3 किती, वजा 2, आणि वजा T2 किती, वजा वजा 6 आहे, वजा T2 किती, वजा 6 आहे, बरोबर. T3 वजा 2 आहे आणि T2 किती, वजा 6 आहे, वजा 2 वजा वजा 6, हे वजा वजा अधिक 6 होतील आणि 6तून 2 गेले 4च राहतील. त्याच्यानंतर T4 वजा T3, T4 किती, 2, आणि वजा T3 किती, वजा 2, बघा 2 वजा वजा अधिक 2 झाले 4. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे, कारण इथे साधारण फरक कसा समान आहे आणि तो 4 आहे साधारण फरक. मग इथं लिहू शकता बाबा अंकगणिती श्रेणी आहे, कारण D बरोबर 4 हा बी ऑप्शन करेक्ट आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. इथं कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा या अंकगणिती श्रेणीतला साधारण फरक काय आहे, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता इथे बघा, खालीलपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही, तर इथं लक्षात घ्या, कुठली संख्या संभाव्यता असू शकणार नाही. संभाव्यता जी आहे ती कधीही 0 आणि 1च्या दरम्यान असते. संभाव्यता 1 पेक्षा मोठी नसते, 0 पेक्षा लहान नसते, 0 पेक्षा लहान नसते. त्याच्यामुळे इथे आपल्याकडे जर बघितलं तर डी कुठलीच संभाव्यता असू शकणार नाही, कुठलीच संभाव्यता नसणार आहे. तर बघा ही तर आहे, कारण 0.7 आहे. ही बघा 1.5 एकापेक्षा मोठी संख्या आहे, म्हणजे ही संभाव्यता नसणार आहे. तुम्ही म्हणाल सर 15% तर 0पेक्षा किती मोठे आहेत. 15%चा अर्थ 15/100 असतो आणि 15/100 म्हणजे 0.15 असं उत्तर आलं पाहिजे. म्हणजे ही जी आहे बी संभाव्यता नाहीये. कधी कधी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणती संभाव्यता असेल आहे, मग 3 नसतील 1 असेल. तर इथे अशा प्रकारे छोटे छोटे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, किंवा बघा म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए जो आहे तो तुमच्या लक्षात आला असेल किती सोपा असतो. पहिल्यातल्या ए मध्ये तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मित्रांनो मिळू शकतात. ओके, आणि पहिल्यातला बी जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा 1-1 मार्काचे प्रश्न असतात. आपण बघूया, जेवढे प्रश्न मला सोडवून देता येईल तेवढे मी देईल, परंतु काही प्रश्न मोठे मोठे सोडून देता येणार नाही. आज त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये चर्चा करू, पण इम्पॉर्टंट मुद्द्यांवरती चर्चा करू की नेमकं स्वरूप कसं आहे. पहिल्यातला ए तुमच्या लक्षात आला, जिथे तुम्हाला 4 प्रश्न आहेत मल्टिपल चॉईस. आता त्या 4 प्रश्नांची तयारी कशी करायची ते पण सांगतो. बघा, पहिल्यातला ए जर तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवायचा असेल तर लक्षात घ्या, तुम्ही काय करायचं, तुमच्या गणित भाग 1 असेल 2 असेल, प्रत्येक प्रकरणातला जो संकीर्ण प्रश्न संग्रह आहे त्याच्यात जेवढे बहुपर्यायी प्रश्न आहेत तेवढे सगळे करा. ते केले ना तर तुमच्या पहिल्यातला ए आणि पहिल्यातला बी हे दोन्ही प्रश्न तुमचे सुटून जातात. तुम्ही तेवढे केलं तरी तुम्हाला 8 मार्क आरामात मिळतील. आता पहिल्यातला जो बी आहे ना त्याच्यामध्ये उपप्रश्न सोडवायचे खालील, आणि या पहिल्यातल्या बी मध्ये विषय कसा असतो, पहिल्यातल्या बी मध्ये साधारणतः आपल्याला 4 प्रश्न असतात 1-1 मार्काचे. ओके, जसं की इथे बघा निश्चयकाची किंमत काढा, हा प्रश्न नेहमी विचारला जातो. याच्यात बघा 5-1, आपण काय करणार, 5 आणि 1 यांचा गुणाकार आपण अगोदर करणार. 5 गुणिले 1 मध्ये वजाचं चिन्ह आणि -2 गुणिले -3, -2 गुणिले -3, हे 3 दुने 6, वजा वजा अधिक 6 होऊन जातील आणि 5 वजा 6 केले की मला -1 उत्तर मिळेल. तर अशा प्रकारे हा खूप सोपा प्रश्न असतो. आता पुढील अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि साधारण फरक काढा. बघा किती सोपा प्रश्न आहे. मला इथं काय सांगितलं, बाबा तुम्ही पहिले पद काढा आणि साधारण फरक काढा. एकदम सोपं आहे. या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले पद म्हणजे काय, ए. पहिले पद म्हणजे ए बरोबर 5. पहिल्या नंबरला कोण आहे, ते पहिले पद. आणि साधारण फरक डी म्हणजे काय करायचं, तुम्ही T2 वजा T1 करा. T2 1, T1 5, 1 वजा 5, एकातून 5 गेले -4. म्हणजे इथं ए ची किंमत 5 आहे आणि डी ची किंमत -4 आहे. अशा प्रकारे पहिले पद 4, 5 आणि साधारण फरक जो -5 आहे. असा एक सोपा प्रश्न आपल्याला इथे विचारला गेला होता. ओके, पुढे बघूयात आपण पुढचे काही प्रश्न. इथे बघा, हा या ठिकाणी या प्रश्नात बघा, इथे मी वरती जागा ठेवतो मुद्दाम. तिसरा जो प्रश्न आहे, या तिसऱ्या प्रश्नामध्ये दिले एका शेअरची दर्शनी किंमत 100 रुपये आहे, अधिमूल्य 65 रुपये आहे, तर त्या शेअरचा बाजारभाव. आता हा बाजारभाव कसा काढायचा, लक्षात घ्या. बाजारभाव काढताना मी काय करणार, दर्शनी किंमत 100 रुपये, दर्शनी किंमत मी शॉर्टकट मध्ये लिहितो, आणि अधिक अधिमूल्य, अधिक काय करणार आपण, अधिमूल्य. अधिमूल्य म्हणजे काय माहितीये का, शेअरचा बाजारभाव वाढतोय. अधिमूल्य म्हणजे बाजारभाव वाढणार आहे. शेअरची दर्शनी किंमत दिले, अधिमूल्य दिले, म्हणजे बाजारभाव वाढतोय. दर्शनी किंमत 100 रुपये, अधिमूल्य 65 रुपये,
₹165 शेअरचा बाजारभाव असणार आहे. इथे तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथे तुम्हाला अधिमूल्याच्या जागी अवमूल्य दिलं जाऊ शकतं आणि बाजारभाव काढा, किंवा असं विचारलं जाऊ शकतं की एका शेअरचा बाजारभाव दिला जाईल, दलाली दिली जाईल आणि बाजारभाव आणि दलाली दिल्यानंतर शेअरची विक्री किंमत किंवा शेअरची खरेदी किंमत काढा, असा प्रश्न विचारला जाईल. बघा, एक फासा टाकला असता नमुना अवकाश. एक फासा म्हणजे सापशिडीतला ठोकळा. तो जर तुम्ही टाकला तर नमुना अवकाश मला काय मिळणार आहे बाबा? बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. कारण फाशावर एकूण 6 आकडे असतात. मग एवढंच उत्तर तुम्ही लिहू शकताय. 6 पृष्ठभाग आणि 6 आकडे फाशावर असतात, त्याच्यामुळे नमुना अवकाश हा येईल. इथे तुम्हाला बघा वेगवेगळ्या प्रकारचे नमुना अवकाश विचारले जाऊ शकतात. त्यामुळे एक फासा फेकला असता नमुना अवकाश काय असेल? 2 फासे फेकले असता नमुना अवकाश काय? 1 नाणं फेकला असता नमुना अवकाश काय असेल? 2 नाणी फेकली असता नमुना अवकाश काय असेल? आणि 3 नाणी फेकली असता नमुना अवकाश काय असेल? हे छोटे मोठे नमुना अवकाश 100% आपल्याला या प्रश्नात विचारले जातात. त्यामुळे या पहिल्या प्रश्नामध्ये जरा चांगली व्यवस्थित तयारी करायची. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की बाबा प्रश्न क्रमांक पहिला जो आहे आपला, त्याच्यामध्ये MCQ, A MCQ असतात आणि बी जो आहे त्याच्यामध्ये 1-1 मार्काचे प्रश्न असतात. A 4 मार्काला आहे, B 4 मार्काला आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो तुम्हाला 8 मार्क मिळवून देणार आहे आणि खूप सोपे प्रश्न या ठिकाणी असतात. ठीक आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए. हा दुसऱ्यातला ए जो आहे ना, याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला 3 प्रश्न दिले जातात आणि या 3 प्रश्नांमधून आपल्याला कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे असतात आणि याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असतात. आणि ह्या ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन मध्ये कसं असते की या प्रश्नामध्ये साधारणतः तुम्हाला 4च बॉक्स दिले जातील भरायला. 4 बॉक्स भरायचे, एका बरोबर उत्तराला अर्धा मार्क. बघा, दिलेल्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करा. आता इथे x+2y = 4 हे समीकरण आहे, याचा आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करा. 100% प्रश्न येऊ शकतो बघा यावर्षी पण. आता इथे x ची किंमत -2 असताना y किती असेल ते मला काढायचंय. बघा, मग माझं समीकरण हे घ्यायचं, x बरोबर जर का -2 तर आपण म्हणू y बरोबर किती. मग y काढण्यासाठी आपण काय करायचं, या ठिकाणी x च्या जागेवर -2 घ्यायचं. बघा, समीकरण आहे x+2y बरोबर आपल्याकडे दिले 4. x च्या जागेवर -2 लिहिलं, +2y बरोबर 4 आपल्या जागेवर, फक्त x च्या जागेवर मी -2 लिहिलं. -2ला पलीकडे नेऊ, 2y आपल्या जागेवर, 4 आपल्या जागेवर, -2 पलीकडे गेले, +2. 2y बरोबर 4 आणि 2 6. y आपल्या जागेवर, 6 आपल्या जागेवर, 2 गुणिले पलीकडे गेला भागिले आणि y बरोबर 6. y ची किंमत आली 3. म्हणजे x बरोबर 2 तर y बरोबर 3 आणि त्याच्यामुळे इथे काय येईल आपल्याकडे, इथे -2 आणि ,3 असं या ठिकाणी तुम्ही इथे लिहू शकताय. आता पुढच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे x ची किंमत मला माहिती नाहीये आणि y ची किंमत दिली 1. म्हणजे y बरोबर 1 असताना x ची किंमत किती? बघा, y बरोबर जर 1 असेल तर आपल्याला या ठिकाणी x बरोबर किती असा प्रश्न आहे. समीकरण हेच घ्यायचं, x+2y = 4. इथे लिहून टाका, x+2y = 4. x ची किंमत किती माहिती नाही, +2 गुणिले y ची किंमत 1 आहे बरोबर 4. x+2 1 2 बरोबर 4. x बरोबर 4 आपल्या जागेवर, 2 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा. x बरोबर 4तून 2 गेले 2. x बरोबर किती आलं? इथे लिहायचं 2 आणि इथे लिहायचं 2 आणि 1 झालं. हे प्रश्न पण खूप सोपे असतात. म्हणजे इथे तुम्हाला फक्त आता बघा, हे कॅल्क्युलेशन उत्तर लिहिताना काय करायचं, इथं उत्तर लिहिताना एवढा सगळा बाजार तुम्हाला लिहायची गरज नाही. फक्त एवढा बॉक्स लिहून हे बाकी सगळं कच्चं काम तुम्ही करायचंय, सगळं कुठेतरी बाजूला. फक्त एवढा बॉक्स आखायचा, त्याच्यामधल्या ह्या रिकाम्या जागा भरायच्या, बाकी सगळं लिहायचं, विषय संपला. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. पुढच्या या ठिकाणी आपण बघूयात. बघा, इथे विवेचकाच्या किमतीवरून मुळांचे स्वरूप ठरवा हा प्रश्न आहे. इथे 2 प्रश्न येतात, विवेचकाच्या किमतीवरून मुळांचे स्वरूप ठरवा किंवा कधी कधी फक्त विवेचकाची किंमत काढा असाही प्रश्न येऊ शकतो. तर तो आपण बघूयात. बघा, m² + 2m + 9 = 0. याच्यात जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये a बरोबर किती, m² च्या शेजारी 1, a म्हणजे 1, b बरोबर किती, m च्या शेजारी 2 आणि c बरोबर 9. आता b² - 4ac ची किंमत काढायची. ती काय बाबा, b चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग, त्याच्यानंतर -4 आपल्या जागेवर आणि ac. a ची किंमत 1 आहे आणि c ची किंमत इथं 9 लिहिली बरोबर. 2चा वर्ग आला 4 आणि 9 चौक 36 - 36, 4 - 36 - 32 बरोबर. -32 ही संख्या जी आहे, म्हणजे b² - 4ac ची जी किंमत आहे ती 0 पेक्षा लहान आहे, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत. जर इथं +32 असतं तर 0 पेक्षा मोठी असती b² - 4ac ची किंमत, मग आपण म्हटलं असतं मुळे वास्तव व असमान आहे. आणि जर ही डेल्टाची किंमत म्हणजे b² - 4ac ची किंमत 0 आली असती तर मुळे वास्तव व समान आहे असं आपण लिहिलं असतं. इथे तुम्हाला 3 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक म्हटलं जाऊ शकतं की
विवेचकाच्या किमतीवरून मुळांचे स्वरूप ठरवा. दुसरा प्रश्न विवेचकाची किंमत काढा. तिसरा प्रश्न असेल बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. असे 3 प्रकारचे प्रश्न आहेत या कन्सेप्टवर विचारले जाऊ शकतात. ओके, आता तिसरा प्रश्न बघा, इथे तुम्हाला हा दुसरा झाला. आता तिसरा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न आपल्याला साधारणतः बघा, इथे हा तिसरा प्रश्न बघा, याच्यामध्ये काय दिले आपल्याला, एक छोटा करू, याला थोडस बघा छोटा करूया. ओके, तर बघा इथे आपल्याला दिलंय की हा प्रश्न चौथ्या प्रकरणातला. स्मिताने 12,000 रुपये गुंतवून 10 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 2 रुपये अधिमूल्य देऊन घेतले, तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी कृती पूर्ण करा. दर्शनी किंमत 10 रुपये, अधिमूल्य 2 रुपये. अधिमूल्य म्हणजे बाजारभाव वाढलेला आहे. मग बाजारभाव किती बाबा, दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य, इथे लिहायचं अधिमूल्य. मी शॉर्टकट मध्ये लिहितो आधी, दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. दर्शनी किंमत 10 रुपये अधिक अधिमूल्य 2, 10 आणि 2 12 रुपये. शेअरची संख्या म्हणजे काय, एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. एकूण गुंतवणूक किती, 12,000 भागिले बाजारभाव 12 रुपये. 12,000 ला 12 ने भाग लावला, 12 × 12 1000. इथं तुमचं या बॉक्समध्ये 1000 शेअर्स उत्तर लिहून टाका, विषय संपला. तर मित्रांनो, हा जो प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला जो ए आहे, याच्यामध्ये तुम्हाला आरामात 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. तुम्ही बघितलं कशा प्रकारचे इथं सोपे सोपे प्रश्न आपल्याला विचारले जातात. पुढे बघा, पुढचा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिले, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. बघा इथे 4 प्रश्न आहेत. 4 पैकी हा पहिला जो आहे, एक सामायिक समीकरण सोडवा. आता हा प्रश्न खूप सोपा आहे, 2 मार्काला आहे. इथे काय बाबा, ही 2 समीकरण आहेत ना, x अधिक y बरोबर मला दिले 5 आणि x वजा y बरोबर मला दिले 3. ही 2 समीकरण, याला म्हणायचं समीकरण 1, याला म्हणायचं समीकरण 2. मी शॉर्टकट मध्ये सांगतो. आता याच्यामध्ये बघा, अधिक y वजा y, मग या 2 समीकरणांची बेरीज करा. समजा मी बेरीज केली तर x आणि x 2x होतील, अधिक y वजा y गेला, 5 आणि 3 8 होतील. x बरोबर किती, 8 आपल्या जाग्यावर, 2 गुणिले आले भागिले, x बरोबर 2 8. x ची किंमत किती आली, 4. आता y ची किंमत काढायची. y ची किंमत काढण्यासाठी x ची जी 4 किंमत आहे ती आपण काय करणार, समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवणार. समजा आपण समीकरण 1 मध्ये ठेवली, x अधिक y बरोबर 5, x ची किंमत 4 अधिक y बरोबर 5, y आपल्या जाग्यावर, 5 आपल्या जाग्यावर, 4 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा 4 झाले, y बरोबर 5तून 4 गेला 1, म्हणजे y बरोबर 1, x बरोबर 4, y बरोबर 1. एकदम सोपा प्रश्न मित्रांनो. ओके, इथं कधी कधी आपल्याला असाही प्रश्न विचारला जाईल, x अधिक y ची किंमत काढा. म्हणजे काही प्रश्न असतात बघा ते, 17x अधिक 15y बरोबर 32, 15x अधिक 17y बरोबर 32, 31 वगैरे, किंवा 99x अधिक 101 y बरोबर 499. या प्रकारची जी प्रश्न आहेत त्यांची पण तयारी करा, कारण इथं कधी कधी तसा x अधिक y ची किंमत काढायला पण प्रश्न विचारला जातो. आता हा जो प्रश्न ना मित्रांनो, आतापर्यंत खूप वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलाय, 3 ते 4 वेळा. x बरोबर 3 हे kx वर्ग मूळ आहे, तर k ची किंमत काढा. आता x बरोबर 3 आहे ना, तर इथे x च्या जागेवर 3 लिहायचं, तुमचं उत्तर ऑटोमॅटिक मिळतंय. बघा, k गुणिले x च्या वर्गाच्या ऐवजी 3चा वर्ग, वजा 10 गुणिले x च्या ऐवजी 3, अधिक 3 आपल्या जागेवर बरोबर 0, k गुणिले 3चा वर्ग 9, वजा 10 त्रिक 30, अधिक 3 बरोबर 0 आपल्या जागेवर. आता 9 गुणिले k 9k, अधिक वजा वजा 30तून 30 3 गेले 27, वजा 27 बरोबर 0. मग 9k बरोबर आपल्याकडे काय झालं, वजा 27 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, अधिक 27. k बरोबर 27 आपल्या जागेवर, 9 गुणिले इकडे आले भागिले, k बरोबर काय झालं, 9 त्रिक 27, k ची किंमत माझ्याकडे आली 3. तर अशा प्रकारे आपण k ची किंमत इथं काढू शकतो 3. एकदम सोपा प्रश्न आहे. इथे तुम्हाला बघा, हे समीकरण बदलेल, x ची किंमत 2 3 4 दुसरी काहीतरी येईल, परंतु प्रश्न असा आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणजे इथे तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. इथे एकूण 4 प्रश्न सोडवायचे आहेत, 5 पैकी 4 सोडवायचे आहेत. ठीक आहे, याच्यानंतर अंकगणिती श्रेणीचे 19वे पद. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, 19वे पद अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. इथे सुद्धा हा प्रश्न बऱ्याचदा येतो, 19वे पद काढा, 20वे पद काढा, कुठलीही अंकगणिती श्रेणी दिली जाईल. आता या अंकगणिती श्रेणीमध्ये बघा, a बरोबर किती, a म्हणजे पहिले पद आपल्याला दिले 7 दिले, आणि d बरोबर किती, याच्यामध्ये तिसरा प्रश्न जो आपण बघतोय याच्यामध्ये d ची किंमत किती दिली, 13तून 7 गेले 6, 19तून 13 गेले 6, म्हणजे d ची किंमत आपल्याकडे 6 आहे. a बरोबर 7 आणि d बरोबर 6. आता मला काय करायचं, t19 काढायचं. 19वे पद म्हणजे t19 काढा. मग त्यासाठी tn चं सूत्र वापरायचं. tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. tn च्या ऐवजी आपण काय लिहायचं बाबा, tn च्या ऐवजी t19 बरोबर a ची किंमत 7 आहे, अधिक n वजा 1, n ची किंमत 19 आहे, वजा 1 आपल्या जागेवर, गुणिले d ची किंमत आपल्याकडे 6 आहे.
7 आपल्या जाग्यावर, 19तून 1 गेले 18 गुणिले 6. बघा 18 सक किती झाले बाबा, 7 आपल्या जागेवर अधिक 8 सक 48, 4 8 4 6 1 6 4 10 108. 7 अधिक 108 किती झाले 115. म्हणजे इथं 19वे पद 115 आलं. आता इथे प्रश्न कसा बदलतो, ही अंकगणिती श्रेणी आहे, हिच्याऐवजी दुसरी कुठली तरी अंकगणिती श्रेणी दिली जाईल आणि 19व्या पदाच्या ऐवजी 20वे पद काढा, 30वे पद काढा, 12वे पद काढा, 24वे पद काढा किंवा टीएन काढा, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आता बघा एकदम सोपा आहे. पुढचा मुद्दा बघा. आता पुढचे काही प्रश्न आहेत ना मित्रांनो, आता इथे बघा एका रिस्ट वॉच, हा प्रश्न कसा सोडवायचा मी सांगतो तुम्हाला, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. जास्त वेळ आज मी घालवत नाही, कारण या प्रश्नपत्रिका मी नंतर डिटेलमध्ये तुम्हाला मी सोडून देणार आहे, काळजी करू नका. एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत 586 आहे. जीएसटीचा दर 18% आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला मिळेल? पहिलं काय करायचं, 586 वर 18% किती होतात ते काढायचं, जीएसटी काढायचं आणि 586 करपात्र किंमत अधिक जीएसटी बरोबर ग्राहकाला द्यायला लागणारे पैसे, असं तुम्ही ते लिहू शकता. ठीक आहे. बाकी आता यात बाकी इतर सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही लिहू शकता व्यवस्थित. ठीक आहे. बाकी मला आता मी शिकवत नाही बाकी सगळ्या गोष्टी, फक्त प्रश्न तुम्हाला सांगतो. इथे बघा हा जो प्रश्न आहे हा तुमचा, बघा हा जो प्रश्न आपण बघितला हा तुमचा जीएसटीशी रिलेटेड आहे आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला कशाशी रिलेटेड आहे, तुमचं सांख्यिकी जे प्रकरण आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. इथे तुम्हाला याच्यामध्ये काय दिलंय, हा वृत्तालेख दिलाय आणि वृत्तालेखावरचे प्रश्न दिलेत. पण बऱ्याचदा वृत्तालेख काढायला पण विचारला जाऊ शकतो, एक तर वृत्तालेखावरचे प्रश्न किंवा वृत्तालेख काढायला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता याच्यानंतर लक्षात घ्या प्रश्न क्रमांक, आता एक नीट समजून घ्या मी नेमकं काय सांगितलेलं आहे. बघा या ठिकाणी बघा, एक मिनिट झालं, ह्याला जरा वरती घेऊ आपण. हा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा आपण बघितला. प्रश्न क्रमांक पहिला जो आहे बघा, प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये आपण काय बघितलं, ए आणि बी बरोबर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये पण आपण काय बघितलं, ए आणि बी. या दोन प्रश्नांमध्ये बघितलं ना, पहिल्यातला ए 4 मार्क बी 4 मार्क, दुसऱ्यातला ए 4 बी 8. या तीन म्हणजे पहिल्या दोन प्रश्नांचे मिळून किती मार्क झाले बघा, 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 8 20 मार्क. म्हणजे पहिले दोन प्रश्नच तुम्हाला 20 मार्काला आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 50% मार्क पहिल्या दोन प्रश्नाला आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याचा काहीच अभ्यास झाला नसेल, 0 अभ्यास झाला असेल, आता त्यांनी काय करायचं, कुठल्याही 5 प्रश्नपत्रिका घ्यायच्या आणि त्या 5 प्रश्नपत्रिकांमधले फक्त पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवत बसायचं, बस बाकी टेन्शन घ्यायचं नाही, ऑटोमॅटिक तो पोरगा पास होईल. 20 मार्काचा पेपर गणित भाग 1 आणि गणित भाग 2चा आरामात सोडू शकतो. भाग 1 आणि भाग 2चं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सारखं असतं. आता इथं प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला जो ए आहे याच्यामध्ये आपल्याला 2 कृती दिल्या जातात, त्या 2 पैकी कुठली एक कृती लिहायची. आता बघा इथं कृती एकदम सोपी. हा पहिला प्रश्न जर तुम्ही बघितला तर मला काय दिलं, एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये बरं का इथं, आणि तो शेअर विकला, त्यावर 0.1% दलाली दिली, तर विक्रीनंतर मिळणारी किंमत किती हे काढण्यासाठी कृती पूर्ण करा. बघा दलालीची जी रक्कम आहे, दलालीची रक्कम म्हणजे काय, दलालीची रक्कम म्हणजे 1000 गुणिले दलालीचा दर, 1000 गुणिले म्हणजे बाजारभाव इथं लिहायचं बाजारभाव गुणिले दलालीचा दर. बाजारभाव 1000, दलालीचा दर 0.1% बघा, 0.1% म्हणजे 0.1 भागिले 100, हे 2 शून्य आणि 2 शून्य गेले, 10 गुणिले 0.1 किती झालं बाबा, 1 रुपया, 1 रुपया झाला. आता विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे बाजारभाव वजा दलाली, बाजारभाव वजा दलाली, शॉर्टकट मध्ये द लिहिलं. बाजारभाव आपल्याकडे 1000 वजा दलाली 1 रुपये, किती राहिले, 999 रुपये राहिले. संपला विषय मित्रांनो, एकदम सोपा प्रश्न, 3 मार्क नुसते असे हातातले. हा प्रश्न पण तुम्हाला 3 मार्क देऊ शकतो. याच्यामध्ये बघा मी तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये साधारणतः आपल्याकडं 2 याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता हा प्रश्न बघा पुस्तकाच्या बाहेरचा आहे, सोपा आहे. एका फाशावर 2 4 6 8 2 4 6 8 10 12 अशा संख्या लिहिल्या, म्हणजे फाशावर जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 आकडे असतात, पण इथं 2 4 6 8 10 अशा संख्या लिहिल्यात. तर बघा हा फासा एकदा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर मिळणारी संख्या पूर्ण वर्ग संख्या असण्याची संभाव्यता आपल्याला लिहायची, पूर्ण वर्ग संख्या. आता लक्षात घ्या इथं नमुना अवकाश काय असणार आहे बाबा, नमुना अवकाश मध्ये तुम्ही लिहा 2 4 6 8 10 12, वेगळा प्रश्न आहे म्हणून सोडून दाखवतो. हा झाला नमुना अवकाश आणि घटकांची संख्या किती, 6 झालं. आता मला काय सांगितलंय, पूर्ण वर्ग संख्या मिळणे. आता याच्यातली पूर्ण वर्ग संख्या कुठली, पूर्ण वर्ग संख्या म्हणजे अशी संख्या जी कुठल्या तरी संख्येचा वर्ग आहे. बघा याच्यामध्ये फक्त 4 ही एकटीच पूर्ण वर्ग संख्या आहे, 4, बाकी कुठलीच संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही, तर 4 ही एकच पूर्ण वर्ग संख्या आहे. ओके, मग आता आपण काय करू, याची संभाव्यता काढू. आता हे निघून गेलं. आता इथे बघा
बी बरोबर किती? बी जर बरोबर किती आला बाबा तुमच्याकडे, याच्यात 4 हा एकच घटक येईल, ही पूर्ण वर्ग संख्या आहे. नंबर ऑफ बी बरोबर 1 येईल. पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी किती? 1. 1/6. मग इथे तुमच्याकडे येईल 1/6. संपला विषय. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. एकदम सोपा आहे. ठीक आहे. हा झाला प्रश्न क्रमांक पहिल्यातला, तिसऱ्यातला ए. तिसऱ्यातला ए 3 मार्काला आहे. आता तिसऱ्यातल्या बी मध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या. इथे तुम्हाला क्रेमरची पद्धत आणि सूत्र पद्धत 4 प्रश्न असतात. 4 पैकी आपल्याला कुठलेही 2 प्रश्न या ठिकाणी इथं सोडवायचे आहेत. आणि इथं गेल्या अनेक वर्षापासून, काही वर्षापासून क्रेमरची पद्धत आणि सूत्र पद्धत यावर 100% प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे क्रेमरची पद्धत आणि सूत्र पद्धत करायची, इथे तुमचे 6 मार्क फिक्स होतील. 4 पैकी 2 सोडवायचे. त्याचबरोबर इथे एखादा आलेख पण विचारला जाऊ शकतो. बघा, 2 फासे एका वेळी फेकले असता, हा प्रश्न जो आहे तो संभाव्यता प्रकरणातला आहे. आणि त्याच्यानंतर इथे एक प्रश्न आहे की गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढा असा प्रश्न आहे. आता या ठिकाणी मला एक सांगायचंय की तुमचं जे सांख्यिकी प्रकरण आहे, त्या सांख्यिकी प्रकरणातला प्रश्न 3 मार्काला आणि 4 मार्काला 100% विचारला जातो. त्यामुळे सांख्यिकी प्रकरणाची जरा तयारी करा. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल, प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे, त्या तिसऱ्या मधला जो ए आहे, तिसरा प्रश्न क्रमांक तिसरा, त्यातला ए 3 मार्काला आहे आणि त्यातला बी जो आहे तो 6 मार्काला आहे. एकूण झाला 9 मार्क. म्हणजे 9 मार्काचा हा प्रश्न क्रमांक तिसरा आहे आपल्याला. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक, आणि याच्यामध्ये तुम्हाला सूत्र पद्धत आणि क्रेमरची पद्धत या 2 पद्धतींची तयारी करायची यासाठी. याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा जरा थोडासा त्रासदायक असतो आपल्याला. या चौथ्यामध्ये काय दिले आपल्याला की इथे हा जो प्रश्न आहे, मनीषाला वाढदिवसानिमित्त 540 केळी काही विद्यार्थ्यांना समान वाटायचे आहेत. 30 विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येकाला 3 केळी कमी मिळाली असते, तर विद्यार्थ्यांची संख्या काढा. याच्यावर आपण नंतर चर्चा करू. त्याच्यानंतर इथं 200 दुसरा प्रश्न आहे, 2000 रुपयांची रक्कम 10% सरळ व्याजाने गुंतवली तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या व्याजाची रक्कम अंकगणितीय श्रेणीत होईल का हे तपासा. ती अंकगणिती श्रेणी होत असेल तर 10 वर्षानंतर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम काढा. अंकगणिती श्रेणी या प्रकरणातला हा प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की हा एक प्रश्न जो होता, हा प्रश्न जो आहे बघा, बहुलक काढा आपल्याला प्रश्न आहे. म्हणजे हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, बहुलक काढाचा प्रश्न आहे. परंतु हा कुठला प्रश्न आहे? हा प्रश्न आहे तुमच्या सांख्यिकी प्रकरणातला. ठीक आहे. म्हणजे इथे तुम्हाला 4 मार्काचा एक प्रश्न असतो आणि 4 मार्काचे हे 2 प्रश्न सोडवायचे असतात 3 पैकी, तेव्हा तुम्हाला 4 मार्क मिळतील. प्रश्न क्रमांक चौथा आहे. आणि त्याच्यानंतर 5वा जो प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पैकी एक प्रश्न सोडवायचा 3 मार्काला. आता या प्रश्नासाठी मी तुम्हाला एक टिप देतो. या प्रश्नामध्ये जर तुम्हाला सराव करायचा असेल तर चौथ्या प्रश्नासाठी तुम्हाला सांगतो, 4 मार्काला कुठल्या प्रकरणातले प्रश्न विचारले जातात. तर 4 मार्काला आतापर्यंत जास्तीत जास्त पहिला, दुसरा, तिसरा आणि 6वा धडा, ही 4 प्रकरणं खूप महत्वाची आहे. पहिला धडा म्हणजे तुमची 2 चलातील रेषे समीकरणे, दुसरं प्रकरण म्हणजे वर्ग समीकरणे, तिसरं प्रकरण म्हणजे तुमचं अंकगणितीय श्रेणी आणि 6वं प्रकरण म्हणजे सांख्यिकी. या 4 प्रकरणांपैकी कुठल्याही 3 प्रकरणांवर 100% 4 मार्काला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे यांची तयारी करायची. आता इथे बघा, खालीलपैकी एक प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 5वा जो आहे, त्या 5व्यामध्ये 2 पैकी एक प्रश्न सोडवायचा. इथे बघा तुम्हाला दिले आयतालेख काढा. आयतालेख काढणं खूप सोपं आहे. आणि इथे तुम्हाला दिले आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून आकृतीची लांबी व रुंदी काढा. तर हा एक प्रश्न जो आहे तो तुमचा 2 चलातील रेषीय समीकरण या प्रकरणातला आहे. तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेचं आपलं स्वरूप असणार आहे. ही आपण एक प्रश्नपत्रिका बघितली जी महत्वाची होती. तर आज आपण इथं थांबू, पण तुम्हाला ही प्रश्नपत्रिका आणि गणित भाग 1च्या सगळ्या प्रश्नपत्रिका हव्या असतील आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या, गणित भाग 1, गणित भाग 2 आणि सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका, तर मित्रांनो सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका, गणित भाग 1च्या प्रश्नपत्रिका आणि सगळ्या विषयांच्या नोट्स आपण आपल्या वेबसाईटवर तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या नोट्स तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन कशा डाउनलोड करू शकता हे पाहूयात. त्यासाठी आपण जाऊयात आपल्या वेबसाईटवरती आणि पाहूयात सगळ्या विषयांच्या नोट्स तुम्ही कशा डाउनलोड करू शकता. तर चला जाऊयात आपल्या वेबसाईटवरती. त्यासाठी आपण जाऊयात कम्प्युटरवर. बघा या ठिकाणी. तर नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या जर का इम्पॉर्टंट नोट्स हव्या असतील, त्याचबरोबर सगळ्या विषयांच्या तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या, तर तुम्हाला गुगलला जाऊन फक्त टाईप करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका. ओके, जुन्या प्रश्नपत्रिका असं टाईप करायचंय. जुन्या प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तुम्ही टाईप कराल त्यावेळेस तुम्हाला इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही वेबसाईट तुम्हाला इथे दिसेल. यावरती आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकांवर क्लिक करायचंय. इथे जर तुम्ही क्लिक कराल तर इथे बघा खाली तुम्हाला प्रश्नपत्रिका आहे. सर्व विषयाच्या मराठीच्या प्रश्नपत्रिका आहे, इंग्रजीच्या आहे. तर इथून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. जसं तुम्ही मराठीवर क्लिक केलं ना, तर तुम्हाला या ठिकाणी इथं मराठीच्या सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मिळतील बघा इथे.
सगळ्या वर्षांच्या आतापर्यंत आलेल्या. तुम्ही मार्च 2024ला क्लिक केलं, की मार्च 2024 ची प्रश्नपत्रिका मिळेल. मार्च 2023ला क्लिक केलं, की मार्च 2023ला ज्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करेल, ती प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे मिळेल आणि ही प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये फ्रीमध्ये. आता जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या नोट्स हव्या असतील, तर इथे वरती बघा, इथे नोट्सचा ऑप्शन आहे. आता हा तुम्हाला मोबाईलमध्ये दिसणार नाही. मोबाईलमध्ये हे अशा प्रकारे आडवा इंटरफेस नाही दिसणार. मोबाईलवर तुम्हाला उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा असतील बघा निळ्या जांभळ्या रंगामध्ये. त्या 3 आडव्या रेषांवर क्लिक केलं, की तुम्हाला नोट्स दिसेल आणि या नोट्सवर क्लिक केल्यावर तुम्ही आय-एम-पी नोट्सवरती यायचंय. आय-एम-पी नोट्सवर क्लिक केलं, की तुम्हाला सगळ्या विषयांच्या इम्पोर्टंट नोट्स तुम्हाला इथे मिळतील बऱ्याचशा. म्हणजे गणित आहे, इंग्लिश आहे, मराठी, हिंदी, विज्ञान 1, विज्ञान 2. तर या इम्पोर्टंट नोट्सवर तुम्ही जर क्लिक केलं, की तुम्हाला या नोट्स डाउनलोड करता येईल. जसं की तुम्ही मराठीवर क्लिक केलं, विज्ञान भाग 1, 2 वरती क्लिक केलं, तर तुम्हाला विज्ञान भाग 1 आणि 2 च्या नोट्स मिळतील. मग याच्यामध्ये बघा तुम्हाला कारणे द्याच्या नोट्स आहेत. कारणे द्यावर क्लिक केलं, की तुम्हाला कारणे द्या मिळतील इम्पोर्टंट अशी. तर बऱ्याचशा नोट्स आहेत. तर तुम्ही Googleवरती जा, जुन्या प्रश्नपत्रिका टाइप करा आणि या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.